हॅलो नमस्ते नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर माझी सर्व तयारी झाली, मी सर्व रेडी वगैरे झाली आणि आद्विकला पण स्कूलमध्ये घेऊन जाणार होते कारण की त्याला बरंच नाही आहे. तर पण मग निघायचं तेवढं त्याला ड्रेस वगैरे घालत होते आणि त्याला वॉमिटिंग खूप झालं आणि मग मी कॅन्सल केलं. मग आज रजा टाकून घेतलेली आहे आणि आद्विकला अचानक खूप रात्रीसून खूप ताप वगैरे आणि खूप वॉमिटिंग होत आहे आणि त्याला बरं पण आहे म्हणून त्याला स्कूलमध्ये पण नाही पाठवलेलं आहे आणि त्याला औषध दिलं आणि तिथंच तो झोपलेला आहे. तुम्हाला दाखवते एकदा. झोपला म्हणजे लेटला झोपला होता. परत मी थोडासा माझा धक्का लागला, उठला आणि मग मी तेवढ्यात मशीनला कपडेसुद्धा लावून दिलेले आहे. तर मशीनचे कपडे आता वगैरे चेंज करून घेते आणि कपडे वगैरे दिशू गेली स्कूलला, कपडे टाकते, लादी वगैरे पुसून घेते. आणि मला ना आज सकाळपासून तर माझा मूडच नाही आहे कारण की आद्विकला बरं नाही ना, तेव्हा मग मनच लागत नाही. आणि आद्विक खुश राहिला ना तर व्यवस्थित, तर मग मला काही वाटत नाही. पण आता त्याला बरं पण नाही आहे. तर पटापट मी आवरते, चेंज करते आधी आणि आवरून घेते. चला चेंज करून घेतला. आता म्हटलं जाऊ दे, तर काय ड्रेस वगैरे काढून ठेवला आणि आता आद्विकला काय कधी चवच नाही तोंडाला, तर चकली तळून देत आहे. तर चकलीने थोडीशी चव लागेल आणि मग त्याला बरं पण वाटेल. तर चला मी चकली तळून देते त्याला आणि बोलते. घरीच बनवलेल्या चकल्या आहे वाळवणं, तर खूप छान झाल्या होत्या. आता मी तळून देते. तेल थोडंसंच घेतलं कारण की थोडेसेच तळून देणार आहे, चवीपुरता फक्त, त्याला जास्त नाही. आणि ना रात्रीच आद्विक ना झोपलाच नव्हता अजिबात, खूप त्याला त्रास होत होता ना, त्याच्यामुळे माझी पण अजिबात झोप झालीच नव्हती. आता मी पटकन त्याला खायला देते करून, थोडंसं चवी तोंडाला त्याच्या. तर मला ना देवपूजा पण नाही करता येणार. पासून दिलं किती छान आलेले आहेत. वाव, खूप फुल आले मस्त. फुलं जास्वंदीचे, परत झेंडूचे पण खूप सारे आलेले आहेत. दीदीने तर तोडले बाकीचे झेंडूचे, एवढे छान फुलं आलेले आहे. तर मला म्हणजे देवपूजा करता येणार नाही कारण की आम्हाला सुतक झालेला आहे. तर डायरेक्ट नागपंचमीच्या दिवशीच मला पूजा करता येईल, म्हणून श्रावणचा पहिला दिवस पण बहुतेक पूजा नाही करता येणार. आता मी पटकन कपडे टाकून घेते आणि आद्विकला ना ते पण खात पण नाही, आद्विक पण अजिबात नाही खाते. तर मी ना इथं कपडे झाले होते माझे, तर कपडे टाकून घेते. आणि सकाळच्या वेळेस ना आपल्याला घरामध्ये प्रसन्न वाटतं, अगदी भारी वाटतं आणि आपल्याला दुपारून आपल्या स्वतः दुसऱ्या कामासाठी वेळसुद्धा भेटतो. तर सकाळच्या वेळेत ही जर कामं झाली ना महत्त्वाची, किचन क्लिनिंग, कपडे, बाथरूम, लादी, तर घरात अगदी प्रसन्न वातावरण वाटतं, इतकं फ्रेश वाटतं ना. त्याच्यानंतर दिवसभर आपल्याला अजिबात कंटाळा वगैरे काहीच येत नाही. म्हणजे बघा, आपलं घराला मस्त छान टापटीप ठेवलं तर आपलं घर पण प्रसन्न वाटतं आणि आपल्या मनाला पण प्रसन्नता मिळत असते. म्हणून मग सकाळच्या टायमामध्ये तरी ही कामं करत जा, जेणेकरून ना दुपारून जर ही कामं करायला गेले ना आळस पण येतो आणि अर्धा दिवस चालला जातो. त्याच्यामुळे दुपारून मग आपल्या काही गोष्टी आवडत असेल ना त्या करण्यासाठी आपल्याला वेळ मिळतो, किंवा एक्स्ट्राचं काहीतरी आपल्याला आवरायचं असेल ना त्याच्यासाठी आपल्याला वेळ मिळत असतो. म्हणून मग ही कामं झालीच पाहिजे. आणि मग मी ना बघा, सुट्टी राहिली ना तर मी नेहमी आवरून घेते, आणि जरी नसली ना तरी पण सकाळच्या टायमामध्ये शाळेत जायच्या आधी ही निम्मी कामं करून जाते. म्हणजे मशीनला कपडे लावून जाते, लादी पुसून जाते, किचन क्लिनिंग होऊन जातं, थोडीफार राहतं माझी ती दुपारी मी करत असते. फुल आले परत आपल्याला झाडाला मस्त छान लिलीचं पण फुल आलेलं आहे. मस्त लिली पण आली मस्त.
आणि आपली ढबू मिरची इथे आहे. ढबू मिरची छानशी फुलं आलेली मस्त. गवती चहा पण हार्वेस्ट करावं लागेल. तर मी ना तुम्हाला दाखवली आता फुलं. जेव्हा मी तुम्हाला आधी फुलं दाखवली ना तेव्हा लिलीचं फुल मी पाहिलंच नव्हतं. नंतर तुम्हाला मी दाखवली किती छान वाटत होतं. मग कपडे वगैरे टाकून दिले. त्याच्यानंतर मग इथं पाहू शकता मी बाकीचे आधीचे कपडे जे होते ना सुकले होते तर व्यवस्थित मी त्याच्या घड्या करून ठेवत असते. आणि व्यवस्थित जिथल्या तिथं कपडे ठेवले ना तर मग कपड्यांचा पसारा हा दिसत नाही. तर तुम्हाला एक सांगायचं होतं की जेव्हा आपण ना हे घर स्वच्छ करतो म्हणजे सगळ्या गोष्टी आवरतो ना तर आपल्याला ना बराचसा वेळ मिळतो. तर तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल तर मी जॉब करते, मुलं, घर, तर ह्या गोष्टी ना मग अशा मॅनेज होतात जेव्हा आपण ना प्रत्येक गोष्ट ना वेळेत आवरू ना तर आपल्यासाठी वेळ मिळतो. मग मला असा वेळ मिळतो मग मी बरेचसे म्हणजे माझे व्हिडिओज मी त्या करते. म्हणजे मला ना म्हणजे माझ्यासाठी वेळ मिळत असतो कारण की मी ना कामाचा अजिबात कंटाळा करत नाही आणि कंटाळा पण नाही करत आणि मला आळस पण नाही कोणत्या गोष्टीचा. त्याच्यामुळे मग मला ना ह्या गोष्टी फ्रेश पण असते, माझा मूड फ्रेश असतो सर्व. म्हणजे मी ना अगदी याच्यात असते, प्रत्येक काम करण्यासाठी तयार असते माझी मेंटॅलिटी. तर त्याच्यामुळे ना म्हणून मग मी व्हिडिओसुद्धा करते. तुम्ही पाहता माझे व्हिडिओ. नाही तर जॉब करणं, डेली व्लॉग टाकणं, माझे डेलीचे व्लॉग राहतात. एकही असं कधीतरी बाय चान्स एखादा दिवस नसतो पण माझे डेली व्लॉग असतात. तर म्हणूनच जर आपण कंटाळा करू ना तर लाईफमध्ये कोणतीच कामं होणार नाही ना. आपण ना कधीच पुढे जाऊ शकत नाही. जेव्हा आपल्यामध्ये कंटाळापणा निघून जाईल, आपल्याला आळस निघून जाईल ना तर आपण कोणतीही गोष्ट करू शकतो. ती अशक्य ही गोष्ट शक्य होते. त्याच्यामुळे ना मी तुम्हाला सांगते की आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. त्याच्यामुळे ना कधीच माणसाने कंटाळा करू नये. तर तेच आहे माझं एक तसंच आहे माझं. म्हणून मग मी ह्या गोष्टी करते. आणि तुम्हाला सांगते की ह्या गोष्टी जर तुम्ही घरामध्ये रोज आवराल ना, तुम्हाला खरंच सांगते ज्या घरी ना खूप 2, 3, 4 वाजतात कामाला ना तर खरंच तसं करू नका. तुम्ही सकाळी ना 6 वाजता 7ला पण उठले ना तरी पण तुमची 10पर्यंत ही कामे व्हायलाच पाहिजे आणि होतात. जर तुम्ही कंटाळा न करता ही कामे आवरायला घेणार ना तर अगदी तुमचे कामं पटापट होतील. तर तसंच बघा मी तर घरी नसते पण तरीही माझी कामं होऊन जातात. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगते घरामध्ये इतकं भारी वाटतं ना, खूप छान प्रसन्न वाटतं. आणि आपल्याला ना बाकी मला काय होतं की मग मी दुसरं काही कामं करते ना किंवा दुसऱ्या मला गोष्टी करायच्या असतात माझ्या स्वतःच्या स्कूलच्या संबंधित, तर त्याच्यासाठी वेळ मिळतो, मुलांचा अभ्यास घेण्यासाठी वेळ मिळतो. तर म्हणून मग मी ना हे आपली वेळेत कामं आवरत असते. आणि तुम्हाला दाखवते नंतर घरामध्ये ना सकाळच्या टायमात हे सर्व कामं करून झाली ना इतकं भारी वाटतं ना. ते आता तर मला पूजा करायची नाही, नंतर मग दिवा, अगरबत्ती, धूप ह्या गोष्टी पेटवल्याने इतकं भारी वाटतं ना. मस्त छान हलकंसं ते धूर घरामध्ये पसरतं. छान मस्त वाटतं असं वातावरण. आणि तेव्हा अगदी मन प्रसन्न होऊन जातं. तर माझं सर्व किचन ओटासुद्धा मी क्लीन करून घेतलं आहे आणि सर्व टापटीप मस्त व्यवस्थित जिथल्या तिथं वस्तू ठेवून घेतल्या आहे. सर्व क्लिनिंग झाली आहे माझी बऱ्यापैकी. आणि इतकं भारी वाटत होतं ना, मी तुम्हाला पूर्ण फायनल दाखवते घरामध्ये काय काय मी आवरलं ते. तर इतकं छान वाटत होतं ना आज मला. मी खूप म्हणजे रजा माझी आज घेतली पण मग माझं आज मस्त छान घरी ना राहायचं पण एक्सपिरियन्स वेगळाच असतो बरं का. आणि ज्या खरंच घरी महिला ज्या असतील ना तर त्यांना किती छान ना घरी मस्त छान सर्वजण गेले का निवांत. आज तसंच मला आद्विक शांत मस्त लेटलेला आहे आणि घरामध्ये काही बडबड नाही, शांतता, एकदम माइंड एकदम फ्रेश होतं आणि शांत लागतं. कधी कधी खरंच आपल्या बॉडीला गरज असते शांततेची. तर ती आज मला मिळाली. नाही तर शाळेत मुलांची सतत बडबड बडबड, घरी आल्यावर आपल्या मुलांचं ना. पण आज मला ना खूप दिवसातून माइंडली मी इतकी शांत होते ना, मला खूप भारी वाटलं. तर आता मी मस्त सर्व आवरून झालं का जेवण वगैरे घेणार. चला मी तुम्हाला फायनल लुक माझ्या किचनचं दाखवते. हे किचन छान मस्त क्लीन झालं आहे, बाथरूम क्लीन झालेलं आहे. त्याच्यानंतर मी गॅलरीतसुद्धा फरची पुसून घेतली. आज धुतले नाही तर पुसून घेतलं मी मॉपनेचं गॅलरी. आणि ते छान माझे कपडेसुद्धा झालेले आहे टाकून. आणि छान घरामध्ये सुद्धा अशी क्लिनिंग झाली.
सकाळचे फक्त वाजले आहे 10:30 आणि मस्त छान माझी सगळी क्लिनिंग झालेली आहे आता. आणि सकाळच्या वेळेस जर अशी कामं आवरली ना तर खरंच एवढं छान घरामध्ये फ्रेश वाटतं ना. आणि मस्त छान सर्व आवरून झालेले तुम्ही पाहू शकता. आणि मस्त घरात वाटतं, फ्रेश वाटते, प्रसन्न वाटते. तर चला मी आजचा व्हिडिओ इथंच सकाळच्या टायमात कशी क्लिनिंग करून मस्त आपलं घर प्रसन्न ठेवू शकतो, आपल्याला प्रसन्न ठेवू शकतो. तर असा हा व्हिडिओ होता माझा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.